नमस्कार. व्हीके करिअर मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण आजपासून पॉलिटी या विषयाची सिरीज सुरू केली आहे. यामध्ये आपण आज घटना निर्मिती हा टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारला जातात. त्यामुळेच या टॉपिकवर मागे विचारण्यात आलेले प्रश्न PYQ घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घटना निर्मिती. तर सर्वप्रथम घटना निर्मितीची संकल्पना आणि मागणी बघून घेऊयात. तर 1934 मध्ये M.N. रॉय यांनी सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना मांडली. त्यानंतर 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतपणे या संविधान सभेची मागणी केली होती. कुणी केली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1935 मध्ये संविधान सभेची मागणी केली होती. आणि हा प्रश्न मागे परीक्षेत विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. त्यानंतर 1940 ला ऑगस्ट ऑफर आली लॉर्ड लिलिथगोच्या काळात. या ऑगस्ट ऑफरमध्ये काही मागण्या तत्वतः मान्य करण्यात आल्या होत्या आणि या ऑगस्ट ऑफरमध्ये भारतीयांना वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पूर्ण स्वातंत्र्याची मागणी असल्यामुळे त्यांनी ही ऑगस्ट ऑफर फेटाळून लावली. त्यानंतर 1942 मध्ये क्रिप्स मिशन आले. स्टॅफर्ड क्रिप्स याने याचे नेतृत्व केले होते. यांनी यामध्ये काही तरतुदी केल्या होत्या. त्यामध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे मान्य करण्यात आले होते. मात्र या क्रिप्स मिशनचा मुख्य उद्देश हा दुसऱ्या महायुद्धात भारतीयांकडून पाठिंबा मिळवणे हा असल्यामुळे भारतातील राजकीय नेत्यांनी हा क्रिप्स मिशनचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे 1942 चे हे क्रिप्स मिशन अयशस्वी ठरले. त्यानंतर क्रिप्स मिशन अयशस्वी ठरल्यानंतर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन आले. हे कॅबिनेट मिशन महत्त्वाचे आहे कारण या कॅबिनेट मिशनने संविधान सभेच्या रचनेचा पाया घातला. तर या कॅबिनेट मिशनमध्ये, ज्याला त्रिमंत्री योजना असेही म्हणतात, यामध्ये 3 सदस्य होते: पॅथिक लॉरेन्स, A.V. अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स. आणि हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे. हा PYQ आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेच्या रचनेचा पाया घातला. त्यानंतर संविधान सभेची रचना करण्यात आली. त्यामध्ये एकूण 389 जागा भारतीयांना देण्यात आल्या होत्या. या जागा प्रत्येक प्रांताला, संस्थानाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्या होत्या. म्हणजे जेवढी लोकसंख्या त्यानुसार त्यांना जागा देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 389 जागा होत्या. या 389 जागांपैकी 292 जागा या 11 ब्रिटिश गव्हर्नर प्रांतांमधून निवडल्या जाणार होत्या. तसेच 4 सदस्य हे मुख्य आयुक्त म्हणजे चीफ कमिशनरच्या प्रांतांकडून निवडले जाणार होते. तर ते 4 प्रांत कोणते? दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान. यावर मागे PYQ सुद्धा येऊन गेलेला आहे. आणि 93 सदस्य हे संस्थानांचे प्रतिनिधी असतील. हे 292 सदस्य आणि 4 सदस्य या टोटल 296 जागांसाठी पुढे निवडणुका झाल्या. तर जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये या निवडणुका झाल्या 296 जागांसाठी. तर यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या आणि इतर गट अपक्ष पार्टींनी 15 जागा जिंकल्या. यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर संविधान सभेची रचना झाली. संविधान सभेचे सदस्य निवडण्यात आले. त्यानंतर संविधान सभेचे कामकाज सुरू झाले, ते आपण बघून घेऊयात. तर 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांना निवडण्यात आले होते. तर त्यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती? तर JB कृपलानी यांनी केली होती. तसेच तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथनी यांना निवडण्यात आले होते. यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946 ला. या दुसऱ्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष निवडण्यात आले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आणि यांच्या नावाची शिफारस केली होती JB कृपलानी यांनी आणि त्याला पाठिंबा दिला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी. त्यानंतर व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हल यांनी B.N. राव यांची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक केली. कुणी केली? व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हल यांनी सर B.N. राव यांची संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक केली. त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो की उद्दिष्टांचा ठराव कुणी मांडला? तर 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. त्यानंतर 22 जानेवारी 1947 ला हा उद्दिष्टांचा ठराव संमत झाला होता. 13 डिसेंबरला मांडण्यात आला होता आणि 22 जानेवारी 1947 ला या ठरावास मान्यता मिळाली होती. त्यानंतर 25 जानेवारी 1947 ला H.C. मुखर्जी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
त्यानंतर 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना मोस्ट इम्पॉर्टंट. या माउंटबॅटन योजनेमध्ये 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली होती, भारत आणि पाकिस्तान. ही 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली, त्यामुळे याचे संविधान कायदे वेगळे करण्यात आले. त्यानंतर 22 जुलै 1947ला आपला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. माउंटबॅटन योजनेनुसार भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली, त्यामुळे या 2 राष्ट्रांचे संविधान आणि कायदे वेगळे करण्यात आले होते. म्हणून जेव्हा आपली संविधान सभा ही कायदेमंडळ म्हणून काम पाहत होती, तेव्हा तिचे अध्यक्ष हे जी.व्ही. मावळणकर होते. 17 नोव्हेंबर 1947ला जी.व्ही. मावळणकर हे संविधान सभा जेव्हा कायदेमंडळ म्हणून काम पाहत होती, तेव्हा त्याच्या अध्यक्षपदी होते. आणि हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी, हिची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला झाली. ही 7 सदस्यीय समिती होती. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि इतर 6 सदस्य होते. डॉक्टर के.एम. मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादुल्ला, एन. गोपालस्वामी अय्यंगार, एन. माधवराव, टी. कृष्णमाचारी. तर हे नाव लक्षात कसे ठेवायचे, तर एक ट्रिक तुम्हाला सांगते. बघा, सगळ्या नावांमध्ये कृष्ण हे कॉमन आहे. कृष्णस्वामी, माधव, गोपाल हे सुद्धा कृष्णाचेच नावे आहेत. कृष्णमाचारी. तर या 4 नावांमध्ये कृष्ण कॉमन आहे, तर त्यामुळे तुम्ही कृष्णाच्या नावावरून हे 4 नाव लक्षात ठेवू शकता. आणि हे 2 नाव पाठ करा, डॉक्टर के.एम. मुन्शी आणि सईद मोहम्मद सादुल्ला. या मसुदा समितीवर वारंवार प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही याच्या तारखा आणि अध्यक्ष आणि सदस्य लक्षात ठेवा. त्यानंतर प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष बघूयात. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू हे कोणकोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते ते बघूयात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती. सुकाणू म्हणजे काय? स्टिअरिंग म्हणजेच जहाजाची दिशा ठरवणारे चाक. त्याप्रमाणेच ही समिती सुद्धा आंदोलनाला, प्रकल्पाला योग्य दिशा दाखवण्यासाठी काम करत होती. नंतर ध्वज समिती आणि कार्यपद्धती व स्टाफ समिती, या समित्यांचे अध्यक्ष सुद्धा राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क अल्पसंख्याक सल्लागार समिती यांचे अध्यक्ष होते. आणि जवाहरलाल नेहरू हे संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती यांचे अध्यक्ष होते. संघराज्य हा शब्द आला तर जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवा. त्यानंतर आपले संविधान कधी स्वीकारण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली ते आपण बघून घेऊया. तर 4 नोव्हेंबर 1948ला डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेमध्ये सादर केला. याची एकूण 11 अधिवेशने झाली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला आपले संविधान स्वीकार करण्यात आले. त्यामुळे आपल्या भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो 2015 पासून. संविधान स्वीकारण्यात आले. त्यानंतर 24 जानेवारी 1950ला उपस्थित असलेल्या 284 जणांनी आपल्या घटनेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे 284 हा आकडा लक्षात ठेवा. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपल्या संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर संविधानाचे स्वरूप बघून घेऊयात. तर मूळ संविधान जेव्हा आपले संविधान स्वीकारण्यात आले होते 26 नोव्हेंबर 1949ला, तेव्हा आपल्या घटनेमध्ये, आपल्या संविधानामध्ये 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूच्या होत्या. आणि सध्या आपल्या घटनेमध्ये 25 भाग, 468 कलम आणि 12 अनुसूच्या आहेत. यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण घटना निर्मिती हा टॉपिक बघितलेला आहे. यामध्ये सांगितलेला ईच आणि एव्हरी पॉइंट इम्पॉर्टंट आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचे स्रोत टॉपिक बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.